आर-टी-ई संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आर-टी-ईच्या पहिल्या निवड यादीमध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे, पण अशा पालकांनी अजून देखील त्यांच्या पाल्याचं ॲडमिशन घेतलेलं नसेल, तर त्यांच्यासाठी मुदत वाढवण्यात आलेली आहे। दिनांक 8 मे 2026 पर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आलेली आहे। आर-टी-ईच्या पहिल्या निवड यादीमध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेश हा 8 मे 2026 पर्यंत निश्चित होणे हे आवश्यक आहे। अन्यथा त्यांचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो। तर आर-टी-ई संदर्भात ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। एकंदरीत पाहता आर-टी-ई प्रवेशाची प्रक्रिया ही अतिशय संथ गतीने चाललेली आपल्याला दिसते। आपल्याला माहिती आहे की आर-टी-ई अंतर्गत सुमारे 2,89,286 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 1,05,811 विद्यार्थ्यांचा पहिल्या यादीमध्ये नंबर लागलेला आहे। त्याचबरोबर 86,034 विद्यार्थ्यांचा वेटिंग लिस्टमध्ये नंबर आहे आणि पहिल्या यादीमध्ये निवड झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी आजपर्यंत सुमारे 73,288 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला आहे। याचा अर्थ असा आहे की पहिल्या निवड यादीतील 32,523 विद्यार्थ्यांचा प्रवेश अजूनही झालेला नाही, त्यामुळे ही मुदत वाढवून देण्यात आलेली आहे। तर पहिल्या निवड यादीमध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे, अशा सर्व पालकांनी दिनांक 8 मे 2026 पर्यंत कागदपत्र पडताळणी करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करणे हे अनिवार्य असणार आहे। अन्यथा अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा रद्द होऊ शकतो। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की दिनांक 8 मे 2026 नंतर दुसरी यादी जाहीर होईल। त्यामध्ये वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे। तर आर-टी-ई संदर्भातला हा महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।